नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास आणि माहितीपूर्ण आहे, कारण आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोखरा बद्दल. ही योजना नेमकी काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांसाठी आहे, कोणकोणते घटक यात समाविष्ट आहे, तर किती टक्के अनुदान मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टप्पा 2 मध्ये काय नवीन बदल झाले आहेत, हे सगळं आपण अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला काही अशा महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा अर्ज लगेच मंजूर होण्याची शक्यता वाढेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. तर सुरुवात करूया. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही मुख्यतः हवामान बदलामुळे शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त आणि कमी पावसाच्या भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप उपयोगी ठरते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जलसंधारणाची कामं जसं की शेततळे, नाला बांधकाम, तसेच पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासाठी अनुदान दिलं जातं. त्याचबरोबर फळबाग लागवड, पीक पद्धतीतील बदल, मृदा आरोग्य सुधारणा, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, तसेच शेतीपूरक व्यवसाय जसे की दूध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन यांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आलं आहे. आता जर आपण अनुदानाबद्दल बोललो तर बहुतेक घटकांमध्ये शेतकऱ्यांना 50% ते 80% पर्यंत अनुदान दिलं जातं आणि महिला शेतकरी, अनुसूचित जाती जमाती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना काही ठिकाणी अधिक अनुदान मिळतं. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा नक्की लाभ घ्यावा. आता टप्पा 2 बद्दल बोलायचं झालं तर सरकारने या टप्प्यात जास्तीत जास्त गावांचा समावेश केला आहे आणि या योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणावर केला आहे. टप्पा 2 मध्ये क्लस्टर पद्धतीला जास्त महत्त्व दिलं जात आहे. म्हणजेच एका गावातील किंवा एका परिसरातील अनेक शेतकरी मिळून एकत्रितपणे प्रकल्प राबवतात. त्यामुळे खर्च कमी होतो, उत्पादन वाढतं आणि बाजारपेठेत चांगला दर मिळण्यास मदत होते. याशिवाय टप्पा 2 मध्ये डिजिटल प्रणालीवर भर दिला गेला आहे, जसं की ऑनलाईन नोंदणी, मोबाईल ॲपच्या माध्यमातून मॉनिटरिंग आणि पारदर्शक पद्धतीने अनुदान वितरण. गाव पातळीवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, कृषी सहाय्यक आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं, ज्यामुळे शेतकरी अनुदानित तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवू शकतात. मित्रांनो, अनेक शेतकरी अर्ज करताना काही छोट्या चुका करतात, जसं की चुकीचे कागदपत्र अपलोड करणे, माहिती अपूर्ण ठेवणे किंवा चुकीचा घटक निवडणे. यामुळे अर्ज रिजेक्ट होतो किंवा प्रोसेस लांबते. त्यामुळे अर्ज करताना प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरावी आणि आवश्यक कागदपत्र जसे 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो इत्यादी व्यवस्थित अपलोड करावी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक असणे खूप गरजेचे आहे, कारण अनुदान थेट खात्यात जमा केलं जातं. तसेच तुमचा मोबाईल नंबर ॲक्टिव्ह असावा, कारण OTP आणि इतर माहिती त्यावर येते. मित्रांनो, या योजनेचा योग्य प्रकारे वापर केला तर तुमच्या शेतीत मोठा बदल होऊ शकतो. पाण्याची बचत, उत्पन्नात वाढ हे सगळं शक्य आहे. त्यामुळे वेळ न दवडता या योजनेचा लाभ घ्या. आणि हो, पुढील व्हिडिओमध्ये आपण अगदी स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की मोबाईलवरून अर्ज कसा करायचा आणि कोणती वेबसाईट वापरायची, लॉग इन कसं करायचं, नोंदणी कशी करायची, अर्ज सबमिट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.